नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्या बागेमध्ये आंबा छाटणी चालू झालेली आहे। प्रशिक्षित कारागिरांच्या माध्यमातून आपण छाटणीची सुरुवात केलेली आहे। सगळ्या आंबा बागवणीत छाटणी अत्यावश्यक झालेली आहे। छाटणी केल्याशिवाय झाडाची कॅनोपी मॅनेजमेंट करता येत नाही। जर झाडाची कॅनोपी व्यवस्थित नसेल तर फळधारणा होण्याची शक्यता कमी असते। त्यामुळे योग्य प्रकारे काळजी घेतल्यास व योग्य छाटणी केल्यास 100% फळधारणा होते व झाडाची उत्पादन क्षमता वाढते। झाडाची छाटणी करताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे। जसे की आता हे झाड बघा, या ठिकाणी आपण मधल्या फांद्या पूर्ण काढून टाकलेले आहे, जेणे की सूर्यप्रकाश पूर्ण झाडाच्या आतमध्ये पेनिट्रेट झाला पाहिजे। सूर्यप्रकाश जर आतमध्ये पेनिट्रेट होतो तर झाडाला फ्लावरिंग चांगल्या प्रकारे तयार होते, पाण्याची क्वालिटी चांगली मिळते, जेणेकरून झाडाची उत्पादन क्षमता अधिक होऊन झाड जोमदारप्रमाणे वाढत जाते। छाटणीची अजून एक दुसरी काळजी घेण्याची आवश्यकता अशी आहे का जे निकृष्ट दर्जाच्या व खराब झालेल्या फांद्या आहे हे काढून टाकणे गरजेचे आहे। जसे की डिंक्यासारख्या प्रादुर्भावित झालेल्या व इतर काही किडींनी खराब केलेल्या फांद्या काढणं खूप आवश्यक आहे। तसेच छाटणी झाल्यानंतर फवारणी घेणंही खूप आवश्यक आहे। जसे की बुरशीनाशक असतील, बरेचसे फंगीसाईड मिळतात बाजारात, जसे की M45, बायोस्टीन, बोर्डो याची एक फवारणी व तसेच एखाद्या कीटकनाशकाची एक फवारणी घेणं अत्यावश्यक आहे। पावसाळ्याच्या सुरुवातीला आपण छाटणी घेऊन झाडाची योग्य ती काळजी घेतल्यास, आवश्यक ती निगा ठेवल्यास झाड उत्पादनासाठी व्यवस्थितरित्या तयार होते व पुढील 4 महिने पावसाळ्यात काळजी घेऊन झाड फ्लावरिंगसाठी तयार असते। धन्यवाद।